आम्ही सावंतवाडी शहरामध्ये ग्रोबिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मल्टीनॅशनल ज्या भारतातल्या कंपन्या आहेत, विविध मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, त्यांचं आउटसोर्सिंगचं काम हे गेल्या 2 वर्षापासून आपण सुरू केलं. प्रथमतः आपण 10 सीटपासून हे काम चालू केलं होतं. आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 160 मुलांना, म्हणजे त्याच्यात 50% वाटा हा सावंतवाडी तालुक्याचा आहे, आणि 160 मुलांपर्यंत आपण आज पोचलो आहे. आणि भविष्यातल्या काळामध्ये आणखीन म्हणजे मल्टीनॅशनल 2 ब्रँड मोठे जे बँकिंग सेक्टरशी निगडीत आहेत ते आपल्या सावंतवाडीमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत, आणि आम्हाला त्यांना मान्यता मिळाली आहे. आणि त्यात 250 नवीन मुलांना प्रोसेसमध्ये आपण नोकरी देण्याचा आपले प्रयत्न चालू आहेत. हे काम करत असताना तुम्हाला माहिती आहे की बरेच अडथळे येत असतात, पण आपण सगळे स्थानिक आहोत. मी असेल, नाही तर सुशांत पास्ते असेल, आपण ह्यांना सगळ्यांना फेस करून कुठेतरी स्थानिक मुलांना, म्हणजे जर बघायला गेलं की कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात मुलांची आत्महत्या जे आम्हीच पेपरमध्ये वाचतो, आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपण जर याच्यावर नाही तोडगा काढला तर कोण काम करेल, या दृष्टीने आम्ही सगळे बसलो आणि त्या ठरवलं की कुठेतरी आपण लोकांना इथे रोजगार उपलब्ध करून द्यावा. आणि त्यानंतर आम्ही छोटंसं ग्रोबिक टेक्नॉलॉजी माध्यमातून एक कंपनी स्थापन केली, आणि आज आम्ही 160 मुलांपर्यंत पोचलो. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा म्हणजे 2 वर्षामध्ये आपलं 1000 मुलांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगार देण्याचं आपलं ध्येय आहे, आणि नक्कीच ते आपलं पूर्ण होईल. या दृष्टीने आपण जे मल्टीनॅशनल ब्रँड मुंबई, पुणे, दिल्ली म्हणजे मेट्रो सिटीमध्ये काम करत होते ते सावंतवाडीमध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याचा सर्वांचा पाठबळ, काही लोक असतात विरोध करण्यासाठी, पण त्याचं मिळत आहे. आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न चालू केले. आणि त्याच आज ही प्रेस घेण्याचं कारण म्हणजे काय आहे की आपल्याला अचानक एक 50 सीटचं अप्रुव्हल मिळालं, म्हणजे बजाजचं. आणि आपल्याकडे जागा म्हणजे इमर्जन्सी बेसवर आपण हे केलं की आपल्याला जागा पाहिजे सावंतवाडीमध्ये, आणि ती शहरापासून जवळ. म्हणजे कसं आपल्याकडे आज आहे ती सगळी खेडोपाड्यातनं मुलं येतात, आणि जी मुलं येताना त्यांना वाहतुकीची व्यवस्था हवी. म्हणजे जर शहराच्या बाहेर गेलं, आमच्या कोलगावमध्ये जो आमचं मोठं आमचे जमिनी आहेत, आमचे मोठे मोठे जागेसह बांधलेले आहेत, पण कोलगावमध्ये ते फ्लेक्झिबिलिटी म्हणजे मुलांना, म्हणजे 70% मुली आमच्याकडे काम करतात, त्यांना येण्या जाण्यासाठी जी एसटीची वाहतूक असेल, काय असेल, इतर सुखसुविधा असतील, तर शहरामध्ये झालं तर त्याचा फायदा होईल. त्या दिवशी आम्हाला गेल्या महिन्यात अप्रूव्ह मिळालं. त्यानंतर आम्हाला असं निदर्शन आलं की नगरपालिकेची एक जागा म्हणजे आहे, एक आपल्याला ते केंद्र पाहिजे होतं. त्यासाठी आपण तेव्हा प्रभारी नगराध्यक्ष म्हणून अनिल निरोडेकर साहेब हे तिथे होते. आम्ही काय केलं, एक पत्र केलं की ग्रोबिक टेक्नॉलॉजी माध्यमातून आपण असं स्वयंरोजगार म्हणजे हे रोजगार देण्याचं काम. आणि आपले मेन धोरण काय आहे की ह्या मुलांनी जर समजा मल्टीनॅशनल कंपनीवर काम केलं आणि ह्यांना एक्सपिरियन्स मिळाला तर भविष्यातलं येणारं, आपण आता फ्रेशरनं घेतो, म्हणजे सगळे जे आहेत ते फ्रेशर आहेत. म्हणजे जी मुलं 10वी 12वी 15वी पास झाल्यानंतर जर त्यांना सर्टिफिकेट मिळालं तर भविष्यात येणाऱ्या काळामध्ये ते ह्या मल्टीनॅशनल कंपनीचा फायदा घेऊन कुठेतरी मोठ्या पदावर इतर राज्यामध्ये, इतर देशामध्ये सुद्धा जाऊ शकतात. आणि आपल्या आजपर्यंत बघायला गेलं तर 15-16 मुलं मोठ्या मोठ्या जॉबवर गेली, म्हणजे ह्या त्यांना 1-1 वर्ष 1.5 वर्ष एक्सपिरियन्स मिळाल्यानंतर त्या एक्सपिरियन्सच्या जीवावरती मोठं जॉब मिळू शकतो. म्हणजे हे आपलं एक सामाजिक कार्यच, जर बघायला गेलं तर सामाजिक कार्यच आहे. आणि ह्याला सगळ्यांचा पाठपुरावाची गरज होती. निरोडकर साहेब खुश झाले, ते म्हणून लगेच त्यांनी शेरा मारला की ह्यांना कमीत कमी भाड्यावर, नाही तर विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात यावी. त्यानंतर 2-4 दिवसात नगराध्यक्ष विराजमान झाल्या. त्यांनी हे पत्र बघितल्यानंतर त्यांचा इगो चढवला आणि आम्हाला बोलून घेतलं आणि त्यांचं अपेक्षा वाढत गेली. म्हणजे ती साहेब असं म्हणजे एक सांगतो की अमेरिकेमध्ये भाडं नाही आहे. 200 स्क्वेअर फीट जागा, 200 स्क्वेअर फीट 200 स्क्वेअर फीट जागा. आज उद्या मी सकाळी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. 200 स्क्वेअर फीट जागेसाठी त्यांनी 1,80,000ची आमच्याकडे मागणी केली, ते 15 दिवसासाठी. म्हणजे 3,60,000 एका महिन्याचं भाडं आमच्याकडे केलं. आणि काय आलं, आपल्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आम्ही बार्गेनिंग केलं, मॅडम म्हटलं काहीतरी हे करा. त्याच्यानंतर तिनं असं केलं की म्हणजे त्यांचं वागणं तसं आहे की ते समजतात स्वतः सावंतवाडी पुरं शहर त्यांनी विकतच घेतलंय, असं त्यांची वागणूक होती. तरी पण म्हटलं मरू दे, आपण आपल्यासह आज कसं 60 मुलांचा विषय होता, त्याच्यामुळे आम्ही नमतं घेतलं. आणि नंतर हे 50 रुपये भाडं आणि 9,000 रुपये GST, एकूण 60,000 रुपये आम्ही भरलं 15 दिवसासाठी. हे आजच्या घडीला हे अमेरिकेमध्ये भाडं आहे.
ते भारतामध्ये ते वाटतं बाहेर फिरून आल्यामुळे त्यांना वाटतं की अमेरिकेचं भाडं सावंतवाडी शहरात घ्यावं. आम्ही त्यांना सांगितलं मॅडम आमची मुलं गरीब आहेत. तर बघायला गेलं हे आता हे बंद ठेवलं आहे, हे तुम्हाला दाखवतो. हे बघा हे आता मुलं अशा पद्धतीने काम करतात. आता जॉब संपला आहे म्हणजे ड्युटी संपली तरी पण मुलं बघा 70% आपल्याकडे मुली आहेत. आणि आमचं सकाळी 9 ते संध्याकाळी 6 मेन शिफ्ट असते आणि नंतर जी 10 वाजेपर्यंत चालतं त्याच्यात 20% मुलं राहतात. म्हणजे अलग अलग शिफ्टमध्ये काम असतं. तर अशा पद्धतीने आपलं काम चालतं. पण त्यांनी 59,000 भरले. आपण काय म्हटलं मरू दे असू दे काय नाही. आज काय आलं आपल्या त्याच्यानंतर आपलं सेंटर चालू आलं. आता मुलं ती कुठेतरी काम करतील म्हणजे काय आपण सेंटर चालू केल्यानंतर आम्ही सगळे कम्प्युटर आमचे बसवले. 60 लाख रुपयाचं सेटअप आम्ही तिथे म्हणजे हे केलं. फक्त त्यांचं फर्निचर होतं, AC होत्या. आणि आज मॅडमने विजिट केलं आणि त्यातलं आमचा फोन आला की असं असं मॅडम तिथे आले आहेत. आता आम्ही डायरेक्टर असल्यामुळे आम्हाला जावंच लागलं. सुशांत बाहेर होता, मी तिथे गेल्यानंतर मॅडमचा काहीतरी तोरा होता. म्हणजे मॅडम अचानक भडकायलाच लागल्या. म्हणजे हे कसं वापरता, मुलं टॉयलेटमध्ये गेली, हे टॉयलेट कसं वापरता. अरे 60 मुलं तुमचं काम तुमच्या टॉयलेटमध्ये जाणार नाही तर घरी जाऊन येतील. आणि हुज्जत घालायला चालू केली. मी सांगितलं आम्ही लोकप्रतिनिधीमध्ये काम करतोय पण ती काय बोलण्याच्या याच्यातच नव्हती. त्यांचा सध्या लक्ष हा फक्त टक्केवारीवर आहे. आणि कुठेतरी टक्केवारी आमच्याकडनं ती कंपनीकडनं टक्केवारी वसूल करण्याच्या नादात ती मागे सो आम्हाला त्यांनी बरंच दाबलं. म्हणजे इथे या तिथे या, इथे भेटा, युवराजांना भेटा, तिथे भेटा. आम्ही काय स्थानिक असल्यामुळे आणि आम्ही याच्यासाठी जीवाचं रान केलंय. हे ज्या निवडणुकी उभ्या होत्या मी लोकांच्या दारोदारी फिरलो. ते लोक आम्हाला विचारायचे ह्यांच्या राजवाड्यात मुजरा करायला आपल्याला जावं लागेल. ते आम्ही लोकांना सांगायचो नाही त्या बाबा तशा नाहीये. पहिल्या असं होतं पण आता नाहीये. पण आजच्या घडीला आम्हाला अनुभव यायला लागला. म्हणजे आम्ही लोकांचे पाय धरले आणि आजच्या घडीला हे अशा पद्धतीचं वागणूक मिळत असेल. सावंतवाडी शहराची सगळा सत्यानाश करण्याचं काम या नगराध्यक्षाने केलंय. आजच्या घडीला जे रस्ते खोदून आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ना, रस्ते खोदून घातले. किती टक्के कमिशन आहे यांच्यामध्ये. कुठे कुठे कमिशन तुम्ही मागता, कुठे कुठे काय करता, हा काय काय तुमचं चालू आहे, कुठे बोलून घेता, कसं कसं. आमच्याकडे सगळे व्हिडिओ क्लिप आहे. हा आमचं सगळं म्हणजे आमच्याकडे डेटा आहे ना यांचा. हो तुम्ही सावंतवाडी शहराचा जो आज पाईपलाईन चालू आहे खरं म्हणजे तुम्ही पाईपलाईन बंद केली पाहिजे होती. पावसाळ्यात तोंडापर्यंत रस्ते खोदून घालता. किती अपघात होण्याची शक्यता आहे. किती लोकांचे आज गैरसोय होते. बाकीचे ह्याचं चालू आहे कुठलं गॅस लाईन चालू आहे. हो निरोडकर साहेबांनी हे मार्चमध्ये दिलं होतं की आता काम थांबवा, आता तुम्ही पॅचअपचं काम घ्या म्हणून. तरी आजपर्यंत जूनच्या ह्याच्यापर्यंत ते काम चालू आहे आणि ह्याचा सर्वसामान्य लोक त्रास होतोय. फुटपाथचं काम ह्यांच्या याच्यावर लक्ष नाहीये. आणि एखादं केंद्र तुम्ही जर लोकांना रोजगार देत असतील तर ते थांबवण्याचं काम तुम्ही जे करत आहात ते खरंच एक शोकांतिका आहे. शहरातली आमच्याकडे 50% मुलं आहेत सावंतवाडी शहरातली आहेत. खरं म्हणजे नगरपालिकेने आम्हाला सहकार्य केलं पाहिजे होतं. पण अशा पद्धतीने हे सहकार्य न करता ह्या आपल्याला जे दाबण्याचं काम आणि त्यांनी सांगून गेले की लॉक मारून टाकते. मी सांगितलं मी तिथे बसणार, आमची 60 मुलं बसणार, तुम्ही लॉक मारून दाखवा. जर एखादी कंपनीची 60 मुलं आतमध्ये असतील आणि मॅडम जर सांगत असतील की तुम्ही लॉक मारून ठेवा, कर्मचारी तिथे लॉक मारलेले असतील तर खरंच एक शोकांतिका. म्हणजे आमच्यासारखे जर कोणतरी रोजगार देण्याचं काम करत असतील तर ह्यांना दाबण्याचं काम ही जी नगराध्यक्ष करत आहे. आणि आम्ही कुठली चिनीबेरी काय ह्यांना देणार नाही. बाकीचे ठेकेदार देतेच असतील पण आम्ही कुठलीही चिरीमिरीचा 1 रुपया ह्यांना देणार नाही. तुम्ही कायदेशीर आमच्यावर कारवाई करा. आणि त्याच सेंटरमध्ये गेल्या 6 वर्षापासून मुंबई युनिव्हर्सिटीचं केंद्र चालू आहे. त्याच्याकडे 1 रुपया हे वसूल करत नाही. त्यांच्याकडे 1000 स्क्वेअर फीट जागा आहे, त्यांच्याकडे 1 रुपया भाडं घेत नाही. आणि आमचं 200 स्क्वेअर फीटसाठी आमच्याकडे 59,000 रुपये भाडं. हे तुम्ही सावंतवाडीमध्ये कुठे चालू आहे, देशामध्ये नसेल भाडं. पण एखाद्या त्रास देण्याचं काम ही नगराध्यक्ष करत आहे. आणि ह्या उन्मत्तपणा हा देव पाटेकर असेल, उपरलकर असेल हे नक्कीच सहन करून घेणार नाही. ह्याच तुम्हाला सांगतो. हे पैसे ठेकेदारांकडून पैसे मागून घेतात. आमच्याकडे ऑडिओ क्लिप आहेत ना, माझ्याकडे सगळे आहेत. सगळं भांडाफोड करेन मी. म्हणजे ह्यांचे जे आहेत ना हे त्यांचे हे बघा आता हे ऐका.